नमस्कार. न खाणारेही आवडीने खातील अशी दोडक्याची भाजी आज आपण बनवूया. अशा पद्धतीने दोडके सोलून त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. दोडक्याच्या भाजीत एक बटाटाही वापरणार आहे, तोही इथे सोलून पाण्यात ठेवला आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकले आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर 7-8 पाकळ्या लसणीच्या आणि कढीपत्ता, त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तोही यामध्ये टाकला आहे. त्यातच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर सर्व एकत्र छान मिसळून घेतला आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकूया. त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे भाजून बारीक करून घेतले होते ते यामध्ये टाकूया. त्याचबरोबर थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकणार आहे. आता आपण यामध्ये बटाटा टाकून मिसळून परतवून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये दोडका टाकूया आणि 1 वाटी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य एकदा चांगले मिसळून घेऊया. गॅस लो करून झाकण लावून 10 ते 15 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून थोडे आटवून घेऊया. वरून कोथिंबीर टाकूया. दोडक्याची भाजी तयार.